तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज जर मला कोणी भेटलं ना, की जे मला पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्षानुवर्ष ओळखतात, तर त्यांना माहिती आहे की बाबा मी त्यावेळेस लोकांचे मोबाईल घेऊ त्यांच्या मोबाईलमध्ये जबरदस्ती सबस्क्राईब करायचो. आणि त्यांना व्हिडिओ बघायला लावायचो, लाईक करायला लावायचो, बळच व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवायचो त्यांच्या. तर ते आज जर मला कुठं भेटले ना, की ते मला म्हणतात ना, "अरे, तुझं तर वर्षातच होणार होतं, 2 वर्षातच होणार होतं ना, आज 4-4, 5-5 वर्ष झाली, अजून कशातच काय नाही." काय काय होतंय काय ते YouTubeचं? आणि तुम्हाला माहिती नसेल, हे मराठी माणसांना, आपल्या गावाकडल्या लोकांना YouTube ही गोष्ट समजून सांगायचं लय अवघड आहे, की त्यांना जर म्हणलं ना, "ते काय करतंय? काय करतोय पोरगं? YouTube करते." काय आहे ते YouTube? व्हिडिओ बनवतंय. म्हणजे एकदम त्या YouTubeला, व्हिडिओला इज्जतच नाही. आणि अशा गोष्टीतून स्ट्रगल करत जर कोणी व्हिडिओ बनवत असेल ना, की बाबा चला 4 लोकांचं काय ऐकायचं आहे, तर YouTube त्याला साथ देत नाही. आज मला एवढं विशेष वाटतंय, आज सकाळी मी झोपेतून उठलो, सकाळ मोबाईल हातात घेतला आणि बघतोय तर काय मेल पडलाय आणि मेलमध्ये लिहिलंय की तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट पडलंय. आणि सेम मेल मला 8 दिवसापूर्वी पण आला होता. पण विशेष फक्त एका गोष्टीचा आहे, की हा जो कॉपीराईट पडलाय, ज्या व्हिडिओला कॉपीराईट पडलाय, हा व्हिडिओ मी 5 वर्षापूर्वी 2021 मध्ये अपलोड केला होता आणि त्याचा कॉपीराईट मला आज पडलाय. म्हणजे 21 गेला, 22 गेला, 23 गेला, 24 गेला, 25 पण गेला आणि 26 मध्ये मला त्या व्हिडिओचा कॉपीराईट पडतोय. 5 वर्षांनी. म्हणजे काय काय बोलायचं काय आपण या YouTubeला? कसं YouTubeवर नाही का, तुक्क्यावरची गोष्ट असल्यासारखं झालेलं आहे. एखादा लईच गपकन व्हायरल होणार किंवा काहीतरी आपण येडे-चाळे केले, अश्लील व्हिडिओ दाखवले की ते चांगले चालणार. आता YouTubeच्या मध्येच रूल चेंज झाले, की बाबा तुम्ही ओरिजिनल कंटेंट टाका, बाहेरून काय टाकू नका. आता ओरिजिनल टाकतोय तर ते बी चालनात. भाई काय आहे? काय करावं YouTube काय यार YouTube. हे यार तुझ्या भरोश्यावर 5-5 वर्ष काढल्यात आम्ही. सुरुवातीला YouTubeने फुल सपोर्ट केला. नाही असं नाही, की बाबा माझे व्हिडिओ 10,000 व्ह्यू, 20,000, 30,000, लाख, 2 लाखापर्यंत व्हिडिओ काही गेलेले आहेत. पण YouTubeला तसं पाहिजे, लोकांना तसं पाहिजे, ज्याच्यात बऱ्याच प्रकारे अश्लीलता आहे. त्यांना ती चॅनल पाहिजेत, की बाबा नाही काहीतरी असंच तसंच. YouTube पण आता पहिल्यासारखं ना, YouTubeचे एक हे असतंय, की बाबा जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा, नंतर मग ते व्ह्यू भेटतात. YouTube पहिले माझे व्हिडिओ 1-1 लाख लोकांना पाठवायचा. आता एक व्हिडिओ जर पाठवायचा म्हणजे 10,000, 20,000, 50,000 पर्यंत लोकांना त्यांनी सजेस्ट केलाय माझा व्हिडिओ आणि आज व्हिडिओ सजेस्ट करतंय 500, 1000. काय आहे? काय आहे म्हणजे काय काय बोलावं काय आता या गोष्टी? मला तर काय डोकं झालं नाही. आपण काल एवढं खुश होतो, की बाबा चला कंटिन्यूअस आपण 30 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं. त्याच्या आधी 15 दिवस आपण व्हिडिओ चालू केले होते. टोटल 30 दिवस परत 16 दिवस, 46 दिवस कंटिन्यूअस ब्लॉग केले. 46 व्हिडिओ आपल्या चॅनलला पडलेत. RPM आपला खाली गेलाय. तर बाबांनो, तुम्ही जर कोणी YouTube करणारा असाल, तर भाई YouTube म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट नाही, की तुम्ही आज ठरवलं आणि चला झालात व्हायरल. तर नाही तसं काय. YouTube लई वेगळी गोष्ट आहे. एवढी सहजी YouTube करणं म्हणजे सोपं नाही. बघूत. एवढ्या लवकर तर हार मानून नाही चालायचं. तर चला आपण चाललो होतो दुकानावरती. थोडंसं डोकं शांत करायसाठी मी जंगलात थांबलो होतो. कारण सकाळ एकदम डोक्याला हेडेक झालं, की यार का असं होतंय माझ्यासोबत, की एवढा प्रयत्न करतोय, एवढे माझे 100-200 व्हिडिओ झाले असतील चॅनलवरती. एवढा लांब फिरलो. त्या व्हिडिओला बी काही रीच नाही. आता रेग्युलरमध्ये करतोय तर ह्याला काय नाही. सकाळ हे झालं YouTubeने. तर चला
जिंदगी की यही रीत आहे, हार के बाद जीत है. बाकी बघा आता मी थांबलोय जंगलामध्ये. इकडं पोपटं येतं, इकडं पोपटं येतं, सगळीकडे फक्त पोपटांचा किलबिलाट चालू आहे. बाकी तुम्ही जर नवीन असाल ना चॅनलला तर सबस्क्राईब करा. काय झालं तर झालं, पण जे होईल ते होईल. झालं तर लय पुढं जाईल किंवा अनुभव तर येतच राहतोय. शिकायला तर बरंच काय भेटतं, त्यामुळे हे तर वाया नाही जाणार. बाकी ना, जर तुमच्यापैकी कोण असेल ना की ज्याला यूट्यूबबद्दल बरंच काय माहिती आहे, की बाबा असं नाही असं कर, तर यार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण यूट्यूबला बघूनच यूट्यूबचे व्हिडिओ जर आपण यूट्यूबला टाकले ना, तर यूट्यूबला काही प्रॉपर नसते. प्रत्येकजण वेगळं सांगतो. कुणी म्हणतो कंटिन्यू करा, कुणी म्हणतो कंटिन्यू नाही तर कधी-मधीच करा, डिसाईड करा, रोज करा. काही काही सगळं मिसगाईड आहे यूट्यूबवरती, तर काय बघण्यासारखं नाही. भारी तर कोणाचं नाहीच की बाबा ह्याचं बघून आपण कंटिन्यू करू शकतो. चला, जे काय असेल, तुम्हाला जर कोणाला जास्त माहिती असेल किंवा कुठला तरी चॅनल माहिती असेल किंवा खरंच हा जेन्युइन शिकवतोय, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर आपण नक्कीच अभ्यास करू.